नमस्कार, मी शर्मिली. मैत्रिणींनो, तुमच्या आग्रहास्तव आम्ही एक तुम्हाला छानसा सणांमध्ये जो पदार्थ आवर्जून केला जातो तो दाखवणार आहोत. तो पदार्थ आणखीन कसा छान आणि आणखीन कितपत चविष्ट होऊ शकतो हे आपल्याला माधवीताई सांगतील. माझ्या छानशा पदार्थाचं लागणारं साहित्य आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. नारळ, साखर, तूप, इमल्शन आणि मावा. चला मग सुरुवात करूया का आपल्या पदार्थाला. पहिले मावा भाजून घ्यायचा, पण त्याचा ना कलर बदलता कामा नये. माव्याचा पण तो आपण गरम ह्याच्यावरती करतोय, भांड्यात करतोय, तर माव्याचा रंग नाही बदलणार. थोडासा गरम करायचा. पण मावा का गरम करायचा? नाहीतर मग राहिला हा पदार्थ तर थोडा मग लवकर संपवावा लागेल. अच्छा, मग गरम केल्यामुळे तेवढा जास्त दिवस टिकेल ना, म्हणून तो गरम करायचा. छानसा टिकावा भरपूर दिवस, म्हणून मावा गरम करून घ्यायचा. मावा गरम करून घ्यायचा. आता हा मावा मी गरम केलाय, बघ झाला, कलर चेंज नाही झालाय, बरोबर. आणि त्याला चांगलं असं तूप सुटलंय. आणि आता परत तूप घालायचं, कारण नारळ घालणार आहोत ना, म्हणून थोडं 1 टेबलस्पून साधारण. मावा म्हटलं तर तो दुधाचा, तर त्याला देखील आपण गरम करताना तूप सुटतं, त्यात आणखीन तूप घालायचं. कारण नारळ येणार आहे ना, म्हणून तो ते खोबरं देखील त्यात छानसं भाजलं जाईल. आता हा भाजून झालाय, आता नारळ घालायचा. आणि माधवीताई, मला तुम्हाला विचारायचं होतं, हा पदार्थ म्हणजे भरपूर ठिकाणी केला जातो, भरपूर वेळा असं, कारण की सोपा आणि लवकर होणारा पदार्थ आहे, पण तो सगळ्यांचाच पदार्थ तो बऱ्याच होत नाही. बऱ्याचशा लोकांचा चुकतो, कडक होतो, नरम होतो, वड्या पडत नाही, काही काही जे असतं ते त्याच्यात होऊन जातं, चिकट होतो, काहीतरी होतं त्याचं. म्हणून मग पण ते असं का होतं ते असं बरोबर म्हणून सांगितलं ना, मोजून घ्यायचा चव नारळाचा आणि मावा त्याच्याने. अच्छा, मग त्याने तो पदार्थ. काही काही लोक नुसतंच दूध घालून करतात, मग तो वेळ होतो, मग तो लाल पडतो, काही होऊ शकतं, त्याचा कलर नाही बदलणार. आणि आपण खोबऱ्याचा रंग देखील बदलून देत नाही आहोत. आणि तसाच अगदी. आणि साखर आणि माव्याचं प्रमाण सेम, म्हणजे जेवढं खोबरं असेल, 2 कप जर खोबरं असेल तेवढं पाव, तर 1 कप मावा, निम्म, आणि 1 कप साखर, निम्मी साखर. अच्छा, समजा हा पदार्थ फसला तर आपण तो कसा चांगला टिकवून ठेवण्यासाठी फसणार नाही. आता तुम्ही जर मेजरमेंट बरोबर घेतली तर फसण्याचा सवालच येत नाही. आता ह्याचं साखर वितळली ना, गोळा बनला की झाला समजायचं. म्हणजे अगदी लवकर होणारी लवकर फक्त साखर वितळली. मावा भाजल्यामुळे तसा काही प्रश्न येत नाही. लवकर मावा आहे, त्यात तूप टाकलेलं आहे, 3-4 दिवस तर राहते. फ्रीज मध्ये ठेवली तर किती पण दिवस राहते, 1 महिनाभर अशी. 1 महिनाभर सुद्धा राहते. पण काय करायचं माहितीये, जेव्हा फ्रीजमध्ये कुठलाही पदार्थ ठेवता तुम्ही स्वीट, तर त्याला इंटॅक्ट म्हणून क्लीन फिल्म म्हणून मिळते, ती लावली की काहीही होत नाही, चवही नाही बदलत. पण नुसतंच तुम्ही डब्यात झाकून ठेवलं ना तर त्याची चव बदलते. अच्छा, आता याचा गोळा फिरला की मग झालं समजायचं, तोपर्यंत. आणि ते आपण इमल्शन कधी टाकणार? आता गोळा फिरला की मग इमल्शन, नाही तर इमल्शन आता काय गरज नाही, कारण त्याचा कलर तोच राहिला पाहिजे ना. जास्त भाजल्यामुळे त्याचा कलर वगैरे निघून जातो. ठीक आहे. ह्या पदार्थाला देखील भरपूर ऑप्शन आहेत. तुम्हाला पांढरीच ठेवायची असेल तर तुम्ही वेलची पूड घाला, नाहीतर तुम्हाला जो फ्लेवर जो आवडतो त्याचं इमल्शन घाला. किती प्रकारचे मिळतात इमल्शन? खूप, जो फ्लेवर पाहिजे तो. रास्पबेरी मिळतं, पायनॅपल मिळतं, मँगो मिळतं, खस मिळतं, सगळे फ्रूटचे मिळतात. सगळे जेवढी फ्रेश फ्रूट बाजारात तेवढी इमल्शन मिळतात मार्केटला. तेव्हा आता सुकत चालली ना, गोळा बनत चाललाय, साखरेचा पाक बनत चाललाय त्याच्यामध्ये. आता मी इमल्शन घालते थोडं, घालायचं मला चमचा जवळ बघते. ते 1-2 थेंब लागतात, जास्त नको. छानसा कलर येतो. अच्छा, एका वेळेला 2 प्रकारचे इमल्शन नाही घालू शकत का? एकावर 1 हात थर करायचा, दुसरा मग तो सुकला की मग दुसरा, म्हणजे डबल लेअरची, ट्रिपल लेअरची किती. पण आता जी कृती आपण केली हा प्रकार करताना, तशी सेम कृती पांढरं असेल तेव्हा 2 भाग काढून घे, एकात पिंक घाल, 1 व्हाईट ठेव, किंवा एकात येलो घाल, एकात पिंक घाल, काही तुम्हाला कुठल्याही तऱ्हेचे थर देता येतात. पण पहिला लेअर सुकला पाहिजे आणि मग दुसरा लेअर करायचा, सुकल्यावर दुसरा लेअर घालायचा. तेव्हा चांगला आला ना कलर? हो, छान वाटतं. आणि त्याला तो छान असा फ्लेवर आलाय बघ, पायनॅपलचा फ्लेवर येतोय. गोळा बनला की ट्रे मध्ये घालायचं. की फिरायला लागला बघ गोळा, एकत्र झालं ना, मगाशी कसं सुट्ट होतं. आता आपण ट्रे मध्ये घालूया. ट्रे मध्ये
झालं. आता ट्रे मध्ये घालायचं. भरपूर प्रकार असतात एका रेसिपीचे, एका असं पदार्थाचे. ट्रे मध्ये घाला, थाळीमध्ये घाला, कसंही, म्हणजे डिपेंड तुमच्यावर आहे. हे बघ, गोळा झालेला कळला ना. हे बघ, जास्त करून नॉनस्टिक म्हणजे कढई एक तरी असतेच प्रत्येकाकडे. आजकाल काय नसतं असं नाहीये. म्हणजे मग लवकर कळतं आपल्याला झालेलं. आणि लागत नाही बघ खाली. हो, तेव्हा आपला हा पदार्थ छानपैकी मस्त वाटतोय. तो त्याला फ्लेवर आलाय, त्याला रंग आलाय. तो काळजी करू नका, मी अगदी वाट बघते थंड व्हायची. मला चमचा दे, म्हणजे मी हे चांगलं ट्रे मध्ये लावते. थोडंसं तूप वरती चमच्याला खाली तळ्याला लावायचं. अच्छा, ते म्हणजे चिकटू नाही म्हणून, बाकी काय नाही. स्प्रेड करून तूप लावलं की प्लेन येतं ना. पदार्थ थंड झालेला आहे. आता मी त्याला डेकोरेशन करते. ठीक आहे, म्हणजे चांदी म्हणजे तयार तो पदार्थ तयार, आणि मग कटिंग करते. हे बघा, डेकोरेशनच छान असावं पदार्थाचं, तरच खाऊसं वाटतं ना. तरच ते खाऊसं वाटतं. वरख लावते. त्याला खूप सांभाळून लावावं लागतं. वारा नाही चालत, नाही तर उडतो. तो बनवताना देखील काय छान बनवत असतील. कसं असे लावायचा तर बदाम पिस्ते घातले तरी हरकत नाही. हो, पण चांदीचा वरखा लावला नाही तर आणखीन छान दिसतं. आणि इथं दिसायला आपण चांगलं चांदीचा वरखा दिसतं. लावला त्याच्यावरती, हा, तर आपण त्याच्यावर तरीच देखील हे ड्रायफ्रूट टाकू शकतो. नाही, एक दोनपैकी एक काहीतरी लावायचं. कारण काय होतं माहितीये, दिसणार नाही त्याच्यात ना ते. अच्छा, बस, खूप पण नाही लावायचं असं. अच्छा, मला एक प्लेट दे ना. हो हो. कसं आहे, तुम्हाला ट्रँगल पाहिजे? ट्रँगल कसे, चौकोनी. आदल्या दिवशी नारळ किसून घेतलं तरी चालेल. हो ना, म्हणजे घाई नको बाहेर जाताना वगैरे. आणि एकदा करून ठेवलं तरी काही पुन्हा बघायला नको, तिथे येऊन फक्त खाते. सुकली की तुम्हाला इझी वड्या पाडता येतात आपल्याला. हे खाप छान पडतात ते. रेडी रेडी. ती पटकन छानशी अशी सुंदरशी स्वीट डिश रेडी झालेली आहे. आणि ती अशी बघायला अगदी ओळखीची वाटते. ओळखीची वाटते, पण ती खाल्ल्यावर तिची चव असेल. पदार्थ हा पण खातोच, ते तर झालं. पण तो आता वेगळ्या प्रकारचा, वेगळ्या चवीचा, वेगळ्या फ्लेवरचा, वेगळ्या फ्लेवरचा खायचा आहे. त्यामुळे मी कुठचा चांदीचा वरखा ज्याला जास्त आहे तो मी खाणार नक्की. टेस्ट करते मी. मस्त आहे. म्हणजे पायनॅपल असलं असं वाटतंय. हो, खाताना. राईट, अगदी सुंदर. तुम्ही नक्की हाच फ्लेवर काढून बघा.